तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्णव आणि ईश्वरी एकमेकाला धडकलेले असतात आणि त्यानंतर अर्णवने तिच्या हाताला इजा झाली की काय असं म्हणून तिचा हात धरून तो व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण या गोष्टीचा एक वेगळाच इम्पॅक्ट ईश्वरीच्या मनावर पडलेला आहे. ईश्वरी अर्णवपासून थोडीशी लांब जाते, पण अर्णव सर आज काहीतरी वेगळेच वाटत होते असं तिच्या मनामध्ये येत आहे. हे नक्की अर्णव सरच होते का? असा प्रश्न देखील तिच्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे. त्यांचं हे वागणं जरा प्रेमळ होतं असं तिच्या लक्षात आलेलं आहे. अर्णव सरांनी आपला हात हातात घेतला, आपली काळजी केली आणि हात बरा झालाय की नाही ते विचारलं. खरंच अर्णव सरांचा स्वभाव आई सांगते तसा वेगळा आहे का? कारण आईने तिला सांगितलेलं असतं की त्याचा स्वभाव वेगळा आहे. तो दिसतो ना तसा तो नाहीये, तो वाईट नाहीये, असं आईनं तिला सांगितलेलं असतं आणि आज त्याची प्रचिती तिला झालेली असते. त्यानंतर सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. अर्णव देखील आता तेथे पोहोचलेला आहे. कारण आजीनेच सर्वांना हॉलमध्ये बोलवलेलं आहे. आजीनं हॉलमध्ये का बोलवलंय असा प्रश्न मात्र सर्वांनाच पडलेला आहे. आजीनं मोठा सस्पेन्स क्रिएट केलेला आहे. हॉलमध्ये खूपच शांतता आहे. सर्वजण शांतपणे बसलेले आहेत आणि सर्वांचं लक्ष आजीकडे आहे. अर्णव आजीला म्हणतोय, "आजी, नक्की कशासाठी बोलवलंयस ते सर्वांना सांग ना." आजी म्हणते, "हो, सांगणार आहे. यामध्ये काही सस्पेन्स नाहीये आणि सगळ्या गोष्टी मी आता डायरेक्टच बोलून टाकणार आहे." अंजलीला थोडीशी कल्पना आहे की आजी नक्की काय बोलणार आहे, पण अविनाशला मात्र अजिबात माहीत नाही. अर्णवला तर यातली काहीच माहिती नाहीये. त्यामुळं अर्णव म्हणतोय की नक्की काय विषय आहे, तो एकदा मला कळला तर बरं होईल. आजी म्हणते, "विषय तसा आनंदाचा आहे. त्यामुळं एवढं काही वाईट वाटून कोणी घेण्याची गरज नाहीये." असं म्हणल्यावर आता अर्णव देखील थोडासा शांत बसतोय. पण आजीच्या मनात नक्की चाललंय काय, ते मात्र अजून कोणालाच समजत नाहीये. आणि त्यानंतर आजी स्वतःहून हॉलमध्ये उभी राहते आणि सांगते की मी एक मोठा निर्णय घेतलाय, तो म्हणजे अर्णव आणि लावण्या यांच्या साखरपुड्याचा. हे शब्द जसे कानावर पडतात, तशी लावण्य आणि वल्लरी आनंदाने टाळ्या वाजवायला लागतात. तर अर्णवला मात्र मोठा धक्काच बसलेला आहे. अर्णव आणि सर्वजण पाहतायत की हा निर्णय आजीनं एकतर्फी दिलेला आहे. वल्लरी टाळ्या वाजवते आहे आणि मुद्दाम सर्वांना टाळ्या वाजवायला लावते आहे. त्याचबरोबर ईश्वरी पण टाळ्या वाजवते, पण ईश्वरीच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले आहेत. आणि अंजलीला समजले की आजीनं जे करायचंय तेच केलेलं आहे. वल्लरीला या गोष्टीचा भयानक आनंद झालाय. आसुरासारखी ती खदखदून हसतेय आणि टाळ्या वाजवून म्हणतेय की तुम्ही ना अगदी योग्य निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेणं गरजेचंच होतं, असं ती सांगत आहे. आजीच्या देखील चेहऱ्यावर स्मितहास्य येतंय. तर लावण्या केस उडवून ईश्वरीला असं दाखवते की बघ, तुला वाटत होतं ना की अर्णव आणि माझ्यात काय होणार नाही, पण आता आमचा साखरपुडा ठरलेला आहे. अर्णव मात्र अजूनही तटस्थ आहे. तो उठलेला देखील नसतो आणि काही बोललेला देखील नसतो. पण आता तो उठतो, तो चिडूनच आणि बोलायला सुरुवात करतो. "मला हा निर्णय मान्य नाही. नो, नेव्हर. मी हा साखरपुडा करणार नाही," असं त्याने स्पष्टपणे सांगितलंय. तेव्हा वल्लरी आणि लावण्या यांचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला आहे. आजीला देखील मोठा धक्काच बसलाय. अर्णव आपल्या विरोधात बोलू शकतो ही गोष्ट त्यांना अजून पटलेलीच नाहीये. आजी म्हणतात, "अर्णव, तू काय म्हणतोयस तुला कळतंय का?" अर्णव म्हणतो, "आजी, तू काय म्हणतेस ते तुला कळत नाहीये. मी जे म्हणतोय ते अगदी योग्य आहे. मला हा साखरपुडा करायचा नाही, हे मी स्पष्टपणे सांगतोय. कारण याबद्दल मला अगोदर काहीही सांगितलेलं नाहीये. त्यामुळं मला ही गोष्टच पटलेली नाही." आता लावण्याला काय बोलावं तेच कळत नाहीये. कारण अर्णवने तर स्पष्टपणे नकारच दिला आहे. अर्णवचं तिच्यावर यत्किंचितही प्रेम नाही ही गोष्ट आता लावण्याला समजलेली आहे आणि त्यामुळंच त्याने असा निर्णय देऊन टाकलेला आहे. मात्र आजीला या गोष्टीचं खूपच वाईट वाटलंय. कारण अर्णवने सर्वांच्या समोर आजीच्या त्या निर्णयाला स्पष्टपणे नकार दिलेला आहे. आजीला असं वाटत होतं की अर्णव आपलं ऐकेल, पण अर्णवने तर ऐकायचं सोडून डायरेक्ट विरोधच केलेला आजीला पाहायला मिळतोय. अर्णव म्हणतो, "घरामध्ये हे जे काही चाललंय ना, ते मला अजिबात पटत नाहीये. आता मला तुमच्या सगळ्या गोष्टींचा अर्थ समजत आहे. इतके दिवस मला या गोष्टींचा अर्थ समजत नव्हता. पण माझ्या परस्पर तुम्ही जे काही चालवलंय ना, ते अतिशय चुकीचं आहे." कारण आता अर्णवला समजलंय
की लावण्याला घरी का आणलं गेलेलं आहे? तिच्यावर आपल्या घरचे संस्कार का केले जात आहेत? म्हणजे या पाठीमागं छुपा एजेंडा असा होता, की अर्णव आणि लावण्या यांचा साखरपुडा करायचा आहे. अर्णवला ही गोष्ट आता कळते आणि त्याला समजते, की यामध्ये तर सगळेच सामील आहेत. आपली बहीण देखील त्यामध्ये सामील आहे. या गोष्टीचं त्याला वाईट वाटतं. लावण्या तर अर्णवच्या चेहऱ्याकडं पाहतच राहते. तिला असं वाटलेलं असतं, की अर्णव खुश होईल, पण घडलंय मात्र उलटंच. अर्णवला आता अंजलीचा देखील राग आलेला असतो आणि तो चिडून अंजलीला म्हणतो, "ताई, तुझ्याकडून तर मला ही अजिबात अपेक्षा नव्हती. माझ्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय तुम्ही माझ्या परस्पर घेतायत, त्याबद्दल मला काही सांगतही नाहीत आणि सांगण्याची पद्धत काय आहे, तर सर्वांना हॉलमध्ये तुम्ही बोलवलंय आणि डायरेक्ट तो निर्णय तुम्ही माझ्यावर लादत आहात. त्यामुळं मला तुमची ही गोष्ट पटलेली नाही." आजी म्हणते, "अर्णव, तुला असं वाटतं का हा निर्णय मी तुझ्यावर लादतेय?" अर्णव म्हणतो, "लादते हेच वाटतंय आणि तेच खरं आहे. कारण तू इथं हॉलमध्ये बोलवून डायरेक्ट सांगितलं नसतंस. तुला जर खरंच माझ्याशी बोलायचं असतं, तर अगोदर तू मला विचारलं असतं आणि म्हणले असते, की लावण्या तुला आवडते का? पण असलं तू काहीच बोलली नाहीस. उलट तू सर्वांना हॉलमध्ये जमा करून डायरेक्ट माझ्यावर तोफ डागलेली आहे, की तुझं लावण्याशी आता लग्न होणार आहे. ही गोष्ट मला अजिबात मान्य नाहीये आणि अंजलीताई, तुझं देखील वागणं मला अजिबात आवडलेलं नाही. तू याबद्दल थोडीशी कल्पना मला देणं गरजेचं होतं. तुम्ही सर्वजण हॉलमध्ये जमलायत, तेव्हा तुम्हाला सर्वांना हा विषय माहीत होता, पण मी वेड्यासारखं इथं बसलोय, मला काहीच माहीत नाहीये. म्हणजे आपल्या घरामध्ये काय चाललंय त्याबद्दल एक शब्द देखील तुम्ही मला सांगू शकत नाही आणि नाही नसतं सांगितलं तर कदाचित मी मान्यही केलं असतं, पण हा तर माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझ्या आयुष्याचा निर्णय तो तुम्ही डायरेक्ट घेऊन टाकलाय आणि त्याबद्दल एक शब्द देखील तुम्ही मला सांगत नाहीत. ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही आई, असं त्याने डायरेक्ट आजीला सांगून टाकलेलं आहे. वल्लरी आणि लावण्या यांचा प्लॅन एका क्षणात त्याने फेल करून टाकलाय. वल्लरीने तयार करून आणलेली जन्मपत्रिका आता काहीच उपयोगाची राहिलेली नाहीये. एकतर ती नकलीच होती, पण आता अर्णवने त्या नकली जन्मपत्रिका काहीच कामाच्या नाहीयेत, असंच वातावरण निर्माण केलंय. आजी मात्र थोड्याशा त्रासून गेलेल्या आहेत. कारण त्यांना वाटत होतं, तशी सिच्युएशन क्रिएटच झाली नाही, उलटच झालंय. अर्णवने स्पष्टपणे नकारच दिलेला आहे. बरं, नकार देऊन पण अर्णव आता थांबलेला नाहीये. अर्णव उलट म्हणतोय, की तुमच्या या गोष्टीमध्ये मी अजिबात सामील नाही. अर्णवला खरं तर राग आलेला आहे. आजीला हे अजिबात अपेक्षित नव्हतं. आजींना उलट अपेक्षित होतं, की आपण लावण्याशी अर्णवचा साखरपुडा करतोय म्हणल्यानंतर अर्णव चटकन या गोष्टीसाठी तयार होईल. पण अर्णवने स्पष्टपणे नकार देऊन उलट विरोध करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळं आजीचा तो प्लॅन, त्याचबरोबर वल्लरी आणि लावण्याचा प्लॅन पुरता फेल झालाय. आजी आता अर्णवच्या समोर येते आणि म्हणते, "तुला असं वाटतं का मी तुझ्याबद्दल चुकीचा निर्णय घेईल? तुझ्या आयुष्याबद्दल मी चुकीचा निर्णय घेईल अर्णव?" तेव्हा अर्णव म्हणतो, "प्रश्न चुकीचा किंवा बरोबर निर्णय घेण्याचा नाहीये. प्रश्न आहे त्या निर्णयामध्ये मला सामील करून घेण्याचा. तू ज्या पद्धतीनं ही गोष्ट मला सांगितली ना आजी, ती गोष्टच मला पटलेली नाहीये. कारण तू मला असं सांगणं कधी अपेक्षितच नव्हतं. माझा एवढा जिव्हाळ्याचा आणि माझ्या जवळचा प्रश्न तू हॉलमध्ये बोलवून सर्वांच्या समोर डायरेक्ट मला सांगितलाय, ही गोष्ट न पटण्यासारखी आहे." असं म्हणून अर्णव तेथून निघून चाललेला आहे आणि तेवढ्यात ईश्वरीच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडतो आणि ईश्वरीला देखील हा निर्णय पटलेला नाही की काय, असंच वातावरण हॉलमध्ये निर्माण होतं. ईश्वरी माफी मागते आणि ईश्वरी पण चाललेली आहे. आजीला खूपच वाईट वाटलंय. अर्णव सर्वांच्या समोर तिला विरोध करून तिच्या निर्णयाला नकार देऊन गेलाय. या गोष्टीमुळं आजी थोडीशी खजील झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर लावण्या वर मान देखील काढत नाहीये. आता ईश्वरी देखील त्यांच्या घरामध्ये एका साईडला येऊन उभारलेली असते. तिच्याच पाठीमागून अंजली आलेली आहे. अंजलीला समजलंय की ईश्वरीला झालेल्या सर्व गोष्टीचा त्रास होतोय आणि त्यामुळेच अंजली तिच्या जवळ येते आणि म्हणते, "काय झालं ईश्वरी? अर्णवचा साखरपुडा जमलाय या गोष्टीचं वाईट वाटतंय का अर्णवचा साखरपुडा मोडलाय या गोष्टीचं चांगलं वाटतंय?" तेव्हा ईश्वरी एकदम गडबडून जाते आणि म्हणते, "काय बोलताय तुम्ही? मला चांगलं आणि वाईट वाटायचं काय कारण आहे?" अंजली म्हणते, "हे बघ, मी आता स्पष्टपणे बोलते. एका शब्दात तू मला फक्त होय किंवा नाही म्हणून सांग. तुला अर्णव आवडतो का?" या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं असा प्रश्न आता तिला पडलेला आहे. कारण अर्णव आवडतोय का नाही ही गोष्ट अजून तिला समजलेलीच नाहीये, असं तिनं अंजलीला सांगितलंय. ती म्हणते, की "मला या गोष्टीमधलं सध्या तर काहीच कळत नाहीये."
अंजली म्हणते, "कळत नसेल तर ते तुला लवकरात लवकर कळून घ्यावं लागेल. कारण घरामध्ये परिस्थिती आता हाताच्या बाहेर चाललेली आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, मी अर्णवला असं कधीच बघितलेलं नाहीये. म्हणजेच अर्णवने कधीच कोणाला जवळ येऊ दिलेलं नाही. पण अर्णवने मात्र तुला त्याच्या जवळ येऊ दिलंय, ही गोष्ट मला स्पष्टपणे जाणवतेय. तू म्हणत असशील, की अर्णवचं आणि तुझं जराही पटत नाही. अर्णव तुझ्याबरोबर सतत भांडत असतो, पण अर्णव तेवढंच तुला समजून देखील घेतो. मी आत्तापर्यंत अशी गोष्ट कधीच बघितलेली नाहीये. मला असं वाटतं, की त्याच्या बाजूनं प्रेम असणार आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "त्यांच्या बाजूनं काय आहे ते नक्की मी तर सांगू शकत नाही. पण माझ्या बाजूनं तसं काही असेल असं मला अजूनही वाटत नाही." अंजली म्हणते, "असं म्हणून तू स्वतःची फसवणूक करतेस असं मला वाटतं. पण ठीक आहे, जर का तुझं मत तसं असेल तर तसं. पण मला असं वाटतंय, की अर्णवच्या मनामध्ये मात्र तुझ्याविषयी काहीतरी चालू आहे. आता माझ्यासाठी तू फक्त त्याला जाऊन मनवशील का? कारण तो आजीवर खूप रागावलाय आणि माझ्यावर देखील रागावलेला आहे. मी परत त्याला बोलेलच, पण आत्ता तू त्याच्याकडे जा आणि त्याला थोडंसं मनव." असं आता अंजलीने ईश्वरीला सांगितलेलं असतं. अर्णव त्याच्या रूममध्ये एकटाच उभा आहे आणि आता त्याला मनवण्यासाठी ईश्वरी त्याच्या रूममध्ये चाललेली आहे. अर्णवला अजूनही राग आलेलाच आहे. ईश्वरी दारात जाते आणि आतमध्ये पाहते, तर अर्णव एकटा असा उभा असतो आणि तो काहीच बोलत नसतो. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून ईश्वरीला काय बोलावं तेच कळत नसतं. अर्णवला माहीत नसतं, की ईश्वरी पाठीमागून आलेली आहे. ईश्वरी अर्णवला हाक मारते आणि म्हणते, "सर, मला माहिती आहे तुम्ही रागावलेले असाल." तेव्हा अर्णव म्हणतो, "हे बघ ईश्वरी, आजपर्यंत मी तुला काही बोललेलो नाहीये. पण ही माझी पर्सनल स्पेस आहे. या पर्सनल स्पेसमध्ये तू अजिबात येऊ नको. अगोदरच तू थोडीशी का होईना माझ्या पर्सनल स्पेसमध्ये आलेली आहे, तेवढं पुरेसं आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "याचा अर्थ तुम्ही मान्य करताय, की तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये मी आलेली आहे तर. ठीक आहे. जर मी आलेलो असेल, तर मी जाणीवपूर्वक आलेलं नाहीये. पण आत्ता इथं मी आले, ते म्हणजे फक्त तुम्हाला समजावून सांगण्यासाठी. आता आजीनं जे काही केलं, ते कदाचित तुम्हाला न पटण्यासारखंच होतं. पण आजी तुमच्यासाठी आजपर्यंत जे काही करतायत, त्या गोष्टी विसरून चालणार नाही. कारण त्यांनी तुमच्यासाठी काय-काय केलंय, हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. कदाचित त्यांचा हा निर्णय तुमच्यासाठी योग्य नसेल, असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे, कारण तुमचे स्वतःचे विचार असू शकतात. पण अंजलीताई आणि आजी या तुमच्यावर किती प्रेम करतात, हे तुम्हाला माहीत आहे. त्यांच्याकडून तुमचा निर्णय घेण्याबद्दल जी काही चूक झाली असेल असं तुम्हाला वाटतंय, तर तुम्ही त्या गोष्टी त्यांच्याशी बोलून सॉर्ट आउट करून घ्या. असा आबोला अजिबात धरू नका. कारण त्या गोष्टीमुळं त्या तुमच्यापासून लांब जातील आणि आज तुम्ही जे काही केलंय, त्यामुळं त्या दुखावलेल्या आहेत." अर्णव म्हणतो, म्हणजे तुला त्यांचं दुखावणं जाणवतंय, पण मी दुखावलेलं जाणवत नाहीये." ईश्वरी म्हणते, "तुम्ही देखील दुखावले असाल, पण तुम्ही स्वतःला असा प्रश्न विचारलाय का, की तुम्ही का दुखावले आहात? म्हणजे अशी कोणती गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध झाली आहे, असं तुम्हाला वाटतं?" आता ईश्वरीने देखील बरोबर मार्मिक प्रश्न विचारलेला असतो. म्हणजे अर्णवच्या मनामध्ये नक्की दुसरी कोणती व्यक्ती आहे का? त्यामुळं अर्णवला या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटतंय. अर्णव म्हणतो, "काय आहे ते मला माहीत नाही. पण जो काही निर्णय घेतलाय, त्या निर्णयाच्या मात्र मी विरोधात आहे. कारण त्यांनी मला ज्या पद्धतीनं हा त्यांचा निर्णय सांगितला, तेच मला मान्य नाही. त्यांनी अगोदर मला विचारणं अपेक्षित होतं आणि माझा निर्णय ऐकणं अपेक्षित होतं. त्यांनी उलट केलंय. त्यांनी डायरेक्ट माझ्यावर त्यांचा निर्णय लादलेला आहे आणि ही गोष्ट मला अजिबात मान्य नाही." ईश्वरी म्हणते, "ते तुमच्यापेक्षा मोठे आहेत. आजपर्यंत त्यांना असं वाटलं असेल, की हा निर्णय आपण घ्यावा. लग्नाचा निर्णय त्यांना घेऊ वाटला असेल, म्हणून कदाचित त्यांनी डायरेक्ट तुम्हाला ते सांगितलं असेल. आता जे झालंय ते होऊन गेलेलं आहे." अर्णव म्हणतो, "होऊन जरी गेलं असलं, तरी मला ते अजिबात पटलेलं नाहीये आणि मी त्या गोष्टीचं अजिबात समर्थन करणार नाही." ईश्वरी त्याला फक्त एकच गोष्ट सांगत असते, "तुम्हाला जरी पटलं नसलं, तरी आजी दुखावली आहे. मला असं वाटतं एकदा तुम्ही त्यांच्याकडे जाऊन या गोष्टी व्यवस्थित बोलून सॉर्ट आउट करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जसे दुखावला आहात, तशीच अंजलीताई आणि आजी देखील तुमच्या या निर्णयाने दुखावलेल्या आहेत. तुम्हाला जो निर्णय पटला नसेल, तर तुम्ही स्पष्टपणे सांगितलं हे मान्य आहे. पण तुम्ही जे रागावला आहात ना, त्या गोष्टीमुळं आजींना खूपच वाईट वाटलंय. मला असं वाटतंय तुम्ही हा अबोला सोडून जे काही झालेलं आहे त्याबद्दल व्यवस्थित बोलावं. तुमच्या मनामध्ये जे आहे ना, ते त्यांना व्यवस्थित सांगावं." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की अर्णव काहीच ऐकत नाहीये. तेव्हा आजींनी ईश्वरीला बोलवलं आहे आणि आता ईश्वरीपुढं एक नवा पेच त्यांनी तयार केलेला आहे. त्या म्हणतायत, की "आता तूच अर्णवला लावण्याशी लग्न करण्यासाठी तयार करायचा आहे. कारण तो कोणाचंच ऐकत नाहीये,
पण तो तुझं ऐकेल असं मला वाटतंय. त्यासाठी तू त्याला मनवायचं आहे आणि तू त्याला मनवशील का सांग?" असं तिला विचारतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो, मी नक्कीच प्रयत्न करेल." खरं तर तिला या सर्व गोष्टीचं वाईट वाटत असतं आणि ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतं. पण आजीला वेगळं काही वाटायला नको असा विचार करून तिने या गोष्टीला होकार दिलेला आहे. मी नक्कीच त्यांना मनवण्याचा प्रयत्न करेल, असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा आजी खुश होतात आणि म्हणतात, "खरंच, तू जर का सांगितलं ना, तर तो ऐकेल हे मला माहीत आहे. तू फक्त त्याला मनवण्याचा प्रयत्न कर." आणि त्यानंतर ते अर्णवकडे येते. तेव्हा अर्णवने वेगळाच प्रश्न तिला केलेला आहे. अर्णव आता उलट तिला विचारतोय, की "माझा साखरपुडा जमलाय या गोष्टीचा तुला आनंद झालाय, की तुला त्या गोष्टीचं दुःख वाटतंय?" आता या प्रश्नाचं उत्तर मात्र लावण्याकडं नाहीये. कारण जर का आपण आनंद वाटतोय म्हणावं, तर अर्णवला समजेल, की आपल्या मनात त्याच्याविषयी काहीच नाही. पण दुःख वाटतंय म्हणून सांगावं, तर त्याला कळेल, की नक्कीच आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी काहीतरी आहे. या सगळ्या भावना कशा व्यक्त कराव्यात त्या मात्र तिला कळत नाहीयेत. आता नक्की ईश्वरी आपल्या भावना कशा व्यक्त करेल ते आपल्याला पुढील भागातच समजणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक